तुमच्या सगळ्यांचं पालकत्व घेतलं आम्ही. हा, आयुष्यात जेव्हा जेव्हा गरज पडेल, पोरं मोठे होऊन जाऊ दे, मी जिवंत असेपर्यंत तुम्हाला लोकांना काही कमी पडू देणार नाही. ठीक आहे. आज दिवाळी माझी तुमच्या सोबत आहे. हा, तर रडायचं नाही. मागच सांगितलं होतं मी तुला. आता तुम्ही सगळ्या जणांनी कपडे घालायचे नवीन. तुझ्या सासूला पण दे. एखाद्याला दिलेला शब्द पूर्ण करण्याची धडपड फार कमी लोकांमध्ये असते. अशात सणासुदीला आपल्या परिवारासोबत सण साजरा करण्याचं सोडून दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी असणारी धडपड काल लक्ष्मीपूजनाला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांच्यात दिसली. काल त्यांनी कुही तालुक्यातील मेंढा या गावातील स्वर्गीय गोविंदा निकेश्वर यांच्या घरी जाऊन त्यांच्या परिवारासोबत दीपावली साजरी केली. कोविड-19च्या दुसऱ्या लाटेमध्ये स्वर्गीय गोविंदा बळीराम निकेश्वर यांचे 18 एप्रिल 2021ला ब्रह्मपुरी बसस्थानकमध्ये मृत्यू झाला. त्यांना उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे नेले असता बेड न मिळाल्यामुळे रात्री बसस्थानक येथेच ते थांबले असता कोविडमुळे त्यांचे निधन झाले. स्वर्गीय गोविंदा निकेश्वर हे परिवारातील कर्ता पुरुष होते. त्यांच्या जाण्याने परिवारावर मोठे संकट कोसळले. अशात उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांनी कोविडमध्ये मृत्यू झालेल्या परिवाराचे पालकत्व स्वीकारले. आणि दिवाळीसारख्या सणाला सुद्धा दिलेला शब्द स्मरणात ठेवत त्यांनी पालकाची जबाबदारी म्हणून अचानक आंबोराजवळ असलेल्या मेंढा गावात प्रवेश केला आणि निकेश्वर परिवारासोबत दिवाळी साजरी केली. आमदार आपल्या दारी पाहता स्वर्गीय गोविंदा यांची पत्नी साधना व आई सायंत्राबाई रडू लागल्या. आमदारांनी एक भाऊ म्हणून, एक मुलगा म्हणून सांत्वना देत त्यांना धीर दिला. त्यांना कपडे देऊन, फटाके फोडून त्यांच्यासोबत दिवाळी त्यांच्यासोबत जेवण करत त्यांना आर्थिक मदत सुद्धा केली. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. या प्रसंगी सुनील किंदरले, राजू कुकडे, राजू कुथे व गावकरी सुद्धा उपस्थित होते. स्वर्गीय गोविंदा यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात आई सायंत्राबाई वय 70 वर्ष मतिमंद, पत्नी साधना 33 वर्ष, मुलगा आदित्य 13 वर्ष, मुलगी 11 वर्ष, बहीण कल्पना 40 वर्ष मतिमंद असा आपला परिवार आहे. ब्युरो रिपोर्ट, महादर्पण न्यूज, कुही.